आहे। वर्सोवा ते मीरा भाईंदर दरम्यान उभारण्यात येत असलेल्या नॉर्थ कोस्टल रोड प्रकल्पाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पाहणी केली आहे आणि या प्रकल्पाच्या कामकाजाचा आढावा घेतला। हा प्रकल्प मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेसाठी अत्यंत महत्त्वाचा असून त्यामुळे पश्चिम द्रुतगती मार्गावरील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होईल असंही त्यांनी यावेळी सांगितलं। यापूर्वी वरळी वांद्रे कोस्टल रोडचं काम पूर्ण झालं असून वांद्रे ते वर्सोवा मार्गाचं कामही वेगानं सुरू आहे। त्यानंतरचा वर्सोवा ते मीरा भाईंदर हा टप्पा दहिसर आणि भाईंदरपर्यंत जोडला जाणार आहे। या प्रकल्पामुळे मुंबईतील सुमारे 60% वाहतूक पश्चिम किनारी मार्गावर वळवण्यास मदत होईल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे। वांद्रे ते वर्सोवा मार्गाचं काम मार्च 2028 पर्यंत तर वर्सोवा ते मीरा भाईंदर टप्प्याचं काम डिसेंबर 2028 पर्यंत पूर्ण करण्याचं नियोजन असून त्यानुसार काम वेगानं सुरू असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली। मुंबईची लेंथ पाहता त्याला पॅरलल आणि सिग्नल फ्री रोड देणं हे अत्यंत गरजेचं होतं आणि म्हणून हा रस्ता हातात घेण्यात आलेला आहे। आता आपण ज्या ठिकाणी उभे आहोत हा बांद्रा वर्सोवा आणि वर्सोव्यापासून भाईंदर असा जे हे दोन रस्ते आहेत या दोन रस्त्यांचा मिलाप या ठिकाणी होणार आहे। सातत्याने त्याच्यातल्या ज्या अडचणी आहेत त्या आपण दूर केलेल्या आहेत। वेगवेगळ्या कोर्ट केसेस झाल्या त्या आपण जिंकलेलो आहोत। परमिशन्स वेगवेगळ्या घ्यायच्या होत्या त्या आपण मिळवलेल्या आहेत आणि आता हे काम वेगाने होईल आणि पुढच्या काळामध्ये मला असं वाटतं की 2-3 महिन्यामध्ये मॉन्सून संपल्यानंतर अत्यंत वेगानं हे काम होईल। प्रयत्न असा आहे की बांद्रा वर्सोवा मार्च 28 पर्यंत संपला पाहिजे आणि वर्सोव्यापासून भाईंदरपर्यंतचा जो आपले हे कनेक्टर्स आहेत सगळे वेगवेगळे हे सगळे डिसेंबर 28 पर्यंत संपले पाहिजेत। त्या दृष्टीनं हे सगळं काम चाललेलं आहे। पुणे जिल्ह्यातल्या श्री क्षेत्र भीमाशंकर परिसराचा शाश्वत